नमस्कार मित्रांनो, आज मी आणि प्रणव तुमचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसांनी आम्हाला मुहूर्त मिळालाय म्हटलं तरी चालेल. अगदी बरोबर सांगायचं झालं तर 181 दिवस आणि 21 तास झालेत आपल्या जुना व्हिडिओ रिलीज होऊन. तर खूप वेळ झालाय, मी समजू शकतो. पण आमच्या कामामध्ये आम्ही बरेच व्यस्त होतो, खूप अडकलो होतो. आम्हाला कल्पना आहे की रेग्युलरली यायला पाहिजे. तुम्ही सगळे नेहमी सांगत असता, कमेंट्समधनं तुमचं प्रेम दिसत असतं. तुमची सगळ्यांची पहिलं म्हणजे आम्ही दोघंही क्षमा मागतो. आणि आज परत एकदा नव्याने सुरुवात. आम्ही विचार करतोय, काही प्लॅनिंग केलंय. होईल तेवढे व्हिडिओ करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर आज आणि नेहमीप्रमाणे आपला इतिहास म्हणजे संदर्भाशिवाय आपण तर काही बोलत नाही. त्यामुळे मेन सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पत्र. आज एक खूप महत्वाचं पत्र घेऊन आलोय आम्ही. ते पत्र मी वाचत जाईन आणि प्रणव ते तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. तर जास्ती वेळ न घालवता आपण सुरू करूया. मी पत्र वाचायला सुरुवात करतो. आता वर मायना आहे बघा. स्क्रीनवरती आता दिसत असेल. उमेश ते पत्र वाचेल आणि मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. येस. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री श्यामजी हरी नामजाद व कारकून वर्तमान भावी प्रांत मावळ गोसावी यांसी सेवक शंकराजी नारायण सचिव नमस्कार. आता इथे बघा, पूर्वीचा जो आपला शिवकालीन मायना होता की आपल्याला ज्या रिकाम्या जागा दिसायच्या आणि तिथे आदरार्थी म्हणून ते वरती जे लिहिलेलं नाव असायचं, ज्याला पत्र पाठवलेलं आहे त्याला जर आपल्याला मानपान द्यायचं असेल तर त्याचं नाव जे आहे ते पत्र लिहिणाऱ्यापेक्षा वरती असायचं. आपण शिवकालीन बरीच पत्र पाहिलेली आहेत. मोर्या गोसावींचं लिहिलेलं एक पत्र आहे किंवा रामदास स्वामींना लिहिलेली पत्र आहे. तर त्या पत्रांमध्ये मायन्याच्या पेक्षा वरती त्या जाणाऱ्या व्यक्तीचं नाव असतं. तर इथे कोणाला पाठवलंय ते श्यामजी हरी नामजाद व त्यांचे जे कारकून आहेत सगळे सध्याचे म्हणजे वर्तमान आणि भावी म्हणजे भविष्यात जे येतील ते सुद्धा मावळ प्रांताचे गोसावी यासी असं ते त्यांना ते ऍड्रेस केलेलं पत्र आहे. आणि हा पत्राचा उत्तर शिवकालीन मायना अखंड लक्ष्मी अलंकृत. पूर्वीची जी आपण पत्र पाहिली ती आज रक्तखाने मायन्याची वगैरे किंवा मशहूर नाम मायन्याची, त्यानंतर हा आपलं जे राज्याभिषेकाचे संस्कार झालेले होते, लेखन प्रशस्ती जी तयार झाली त्यानंतरचा हा मायना. आणि इथे शंकराजी नारायण जे आहेत पंत सचिव ते पत्र लिहित आहेत, ते त्यांनी नमस्कार लिहिलेला आहे. सुहूरसन अरबा मया व अलफ मा प्रतापजी हैबतराव सेमकर देशमुख व गुंजन मावळे यांचे बाप संताजीराव सेमकर वतनामुळे राजगडी नामजाद ठेवले. बरोबर. तर आता इथे आपल्याला शिवकालीन जी कालगणना आहे त्याच्यामध्ये शुहूर सणाची येते, फसली सणाची कालगणना येते, मुसलमानी कालगणना आहे. हा इस्लामी कालगणना ती इथे वापरलेली आहे. त्याचं एक कोष्टक असतं. तर हे जे आहेत हे आकडे आहेत. सन जो दिलेला आहे त्यांनी हा शुहूर सणातला आणि अरबा मया व अलफ हे आकडे आहेत. तर हा जो कोष्टक आहे साधारण या कोष्टकाप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला काढावं लागतं. त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता की त्याचं साल किती निघेल. तर आम्ही इथे ऑलरेडी ते केलेलं आहे. तर अरबा मया व अलफचं 1104 साल निघतं शुहूर सणातलं आणि याचा इंग्रजी दिनांक निघतो 10-11 जानेवारी. म्हणजे ती तिथी जी आहे ती 2 बरोबर. तुम्ही ती पत्राच्या वर उजवीकडे कोपऱ्यात तिथी पाहिली असेल. शके 1625 पौष शुद्ध 15 तिथी जी इंग्रजी दिनांक त्याचा इंग्रजी दिनांक आहे तो 10-11 जानेवारी 1704. आणि हे पत्र जे आहे ते कुणाला लिहिलेलं आहे तर आणि त्याच्या पुढे 2 दांडे जे आहेत त्याचं हे वाचायचं मशहूरुल्ला नाम आणि प्रतापजी हैबतराव शिळीमकर देशमुख तरफ गुंजन मावळ. गुंजन मावळातले जे देशमुख आहेत प्रतापजी शिळीमकर यांना ते पत्र लिहिले आहे. हैबतराव ही त्या घराण्याला मिळालेली पदवी होती. यांचे वडील यांचे बाप यांचे वडील संताजीराव शिळीमकर वतनामुळे राजगडी नामजद ठेविले. वतनावरती म्हणजे जे वतन मिळालेलं होतं त्यावरती त्यांना ते नामजद केलेलं होतं तिथे आणि ते राजगडावरती राहत होते. कोण? ज्यांना पत्र लिहिले आहेत त्याचे वडील प्रतापजी शिळीमकरांचे वडील संताजीराव शिळीमकर. अशाच किल्ले मजकुरास औरंगजेबाचा परी घाला. खासा मोर्चा माची सोहळा किल्ले मजकूर येथे तटानजीक भिडला आणि लगट केला. ते समयी संताजीराव यांनी हिंमत धरून गनिमासी युद्ध प्रसंग शर्तीनिसी करून गनिम मारून काढला. बरोबर. 1704 सालची हकीकत आहे, ज्यावेळी राजगड किल्ल्यावरती खुद्द औरंगजेब मोर्चे लावून चालून आला होता आणि त्यावेळेस त्यांनी सोहळा माची जवळ मोर्चा लावलेला होता. तर तिथे तटानजीक तो आल्यावरती लगट केली. म्हणजे त्यावेळेस ते सगळे जे शिपाई होते ते तटावरती चढायचा प्रयत्न करत होते सोहळा माची जवळ आणि त्या समयी संताजीराव यांनी हिंमत धरून गनिमासी युद्ध प्रसंग केला म्हणजे लढाई केली. शर्तीनिसी गनिम मारून काढला. म्हणजे खूप युद्धाची शर्थ केली त्यांनी, खूप ब्रेवरी दाखवली आपण म्हणूया आणि गनिम जो होता, शत्रू जो होता तो पूर्णपणे मारून काढला.
तो अकस्मात गनिमाकडील भांडियाचा गोळा येऊन लागताच स्वामी कार्यावरी ठार झाले. संताजीराव यांनी शर्त करायची तैसी केली, गनिम मारून काढला. बरोबर. आणि पुढे तेच लिहिलं की मशारनुले स्वामी कार्यावर खर्च झाले. आता त्यावेळी भांडियाचा गोळा, भांडी म्हणजे काय, तर इथे शब्दार्थ दिलाय तोफेचा गोळा. अकस्मात गनिमाकडून म्हणजे शत्रूकडून आलेला एक तोफेचा गोळा येऊन हे जे संताजीराव शिळीमकर होते हे स्वामी कार्यावरती ठार झाले. म्हणजे स्वामींसाठी लढताना तिथे किल्ल्यावरती मारले गेले, खर्ची पडले. संताजीराव यांनी शर्त करायची तैसीच केली. म्हणजे युद्धाची जी शर्त असते तर ती जशी करायची तशीच त्यांनी केली. म्हणजे जी त्यांच्याकडनं अपेक्षा होती लढाई करायची तशी त्यांनी केली. गनिम मारून काढला, शत्रूला पूर्णपणे पराजित केलं तिथे. आणि मशारनेले स्वामी कार्यावरती खर्च झाले. तर ते मशारनेले म्हणजे वरती उपरी निर्दिष्ट जे आपण म्हणतो की वरती ज्यांचा उल्लेख आलेला आहे तेच संताजीराव अबाव मेन्शन्ड. अबाव मेन्शन ते स्वामी कार्यावरती खर्च झाले, म्हणजे मारले गेले, मृत्यू झाला त्यांचा. अशाच इनामाची तिजाई व हक्काची चौथाई देशमुखापासून दिवाणात वसूल घ्यावया तह आहे. म्हणजे हे जे यांना जे वतन दिलेलं होतं, देशमुखी दिलेली होती गुंजन मावळची, त्यातली इनाम जे त्यांना मिळत होतं त्यातली तिजाई म्हणजे तिसरा भाग आणि हक्क जे होते त्यांना त्यातली चौथाई म्हणजे चौथा भाग हा त्या देशमुखांनी दिवाणात म्हणजे सरकारात, म्हणजे जे अधिकारी होते, जे शंकराजी नारायण स्वराज्यासाठी जी वसुली करत होते त्या अधिकाऱ्यांना देणं हा असा त्यांच्या तह झालेला होता. त्यांना वतन देताना, त्यांना इनाम देताना, तर तो घ्यायचा जो तह आहे त्यात आता प्रस्तुत संताजीराव स्वामी कार्यावरती खर्च झाले, ते मारले गेले. ह्याकरता प्रतापराव शिळीमकर देशमुख तरफ मजकूर म्हणजे तरफ ही राजगडची तरफ, गुंजन मावळाची तरफ, त्या भागाचे जे देशमुख आहेत प्रतापराव शिळीमकर आता म्हणजे संताजीरावांचे पुत्र, यांच्याकडून ती इनामाची तिजाई आणि हक्काची चौथाई जी घेणं होतं ती आता त्यांनी माफ केलेली आहे. तरी सदरचे तोष्ट साल दर साल लावित न जाणे, प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे, पत्राची तालिके लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवट्यासी करवून देणे आणि पुढे तारीख आहे. बरोबर. तर आता सदरहूचे तोष्ट म्हणजे काय, तगादा लावणे, मागणी करणे, सारखं सारखं फॉलोअप घेणे जे आपण आजच्या मराठीमध्ये म्हणतो. तर सदरहूचे तोष्ट जे तगादा जो आहे तो आता लावत न जाणे, म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला तिजाई आणि चौथाई घ्यायची नाहीये. तर ते जे कारकून आहेत तिथले आत्ताचे किंवा भविष्यातले जे कोण तिथे येतील त्यांनी तो तोष्ट लावायचा नाही, तगादा लावायचा नाही, त्यांच्याकडनं ती तिजाई आणि चौथाई घ्यायची नाही. आणि दरवर्षी नवीन पत्र सुद्धा मागायचं नाही की पुन्हा नवीन पत्र आणून दाखवा, तुम्हाला हे जुनं मिळालेलं होतं. हे जे पत्र आहे हेच सरकारी दप्तरी रुजू राहील याची तालीख लिहून घेऊन, तालीख म्हणजे नक्कल, डुप्लिकेट, त्या काळी झेरॉक्स नव्हते त्यामुळे जे पत्र यायचं त्याची नकल उतरवून घ्यायचे आणि ते ओरिजिनल पत्र जे असायचं मूळ पत्र ते पुन्हा परत द्यायचे, जमा केलं जायचं. पत्राची तालीख लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवट्यास पुन्हा फिरवून देणे, म्हणून ते पुन्हा देऊन टाकायचे जो घेऊन आलाय त्याच्याकडे. म्हणजे रवाना कधी झालंय हे, 13 तारखेला रमजान महिन्यामध्ये रवाना झालेला आहे. सुरनिसाने त्याच्यावरती बार मारलेला आहे आणि त्याची पैवस्ती जे शेवटी दिसतं तर ती 21 तारखेला म्हणजे 21 तारखेला ते पत्र मिळालं. त्याच महिन्यामध्ये 7 दिवस साधारण पत्र लिहून पोहोचेपर्यंत मिळाले. असं हे आपल्याला एक पत्र दिसतं. नाही, पत्राचं महत्व म्हणजे मुळात तो काळ कधी येतो बघा. 1704 म्हणजे खासा औरंगजेब इकडे दक्षिणेत उतरलाय. छत्रपती संभाजी महाराजांची 1689 मध्ये हत्या झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र गिळंकृत करण्याचा त्याचा हेतू आहे. नंतर तो स्वतः किल्ल्यांच्या मोहिमेवर लागलाय. तो खालनं साऊथ कडून म्हणजे तो आय थिंक पन्हाळ्याकडून वगैरे किल्ले जिंकत वर येतोय. आता तो या पत्राप्रमाणे राजगडाला भिडलाय, तटसुळ्या नजीक भिडलाय असं बघतोय. म्हणजे थोडक्यात मुद्दा हा की अतिशय धामधुमीचा कालखंड आहे आणि इकडे संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण पंत सचिव हे चौघे स्वराज्याचे महत्वाचे खांब मानले जातात. ते राणी सरकार आणि यांच्या हुकमावरून सर्व राज्य राखण्याचा प्रयत्न करतायत. त्या धामधुमीत हे पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचं महत्व आता प्रणव सांगेल की या एवढ्या धामधुमीत पण काय विचार केला जातोय त्याबद्दल. छोटी छोटी पत्र जी असतात ही खूप महत्वाची असतात. याच्यात किती महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळाल्या की लढताना कुठल्याही माणूस का लढत होता, का त्यांना माहिती होतं की आपल्या पश्चात आपल्या परिवाराची काळजी घेतली जाईल. हे या पत्रामधून आपल्याला दिसून येतं. तसंच आणि ही परंपरा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी पार पुढे पेशव्यांपर्यंत बघताय की अगदी बाजीराव पेशवे असतील किंवा पुढे नानासाहेब असतील की अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून की त्यांच्यासाठी जे लढतायत प्राणपणाने त्यांना पुढे वाऱ्यावर सोडून दिलंय असं झालं नाहीये. बाजीराव पेशवा सुद्धा आपल्या चॅनलवरच एक पत्र आहे, इथे तुम्हाला वरती लिंक दिसेल त्याची, की ते मीच तुमचा बाजीराव म्हणतायत बाजी भिवराव रेठरेकरांच्या आईला जाऊन. सो
ही एकदम आणि तो काळ तसा नाहीये, शांततेचा काळ नाहीये, अतिशय धामधुमीच्या काळात हे पत्र आहे लिहिलेलं. पत्रातनं हा भावात्मक इतिहास आपल्याला दिसतो. मग आता तांत्रिक इतिहास काय काय दिसतो याच्यातनं, की 1704चं हे पत्र आहे. यावेळेस आपल्याला हे कन्फर्म होतं, म्हणजे हा एक पुरावा मानला जाईल, की यावेळेस औरंगजेब खरंच राजगडाच्या किल्ल्याला परीघ देऊन बसलेला होता, भिडलेला होता. त्याचा जो मोर्चा आलेला होता आणि त्याने जो परीघ मांडलेला होता, सगळा वेढा घातलेला होता, तो आपल्याला दिसून येतो. त्यावेळेसचे वतनदार कोण होते ते आपल्याला कळतं. वतनदारीच्या सिस्टीम मध्ये तिजाई आणि चौथाई कशी होती, ती वसूल कशी केली जायची ते आपल्याला व्यवस्थित दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या टेक्निकली इतिहास जो एका पत्रामधनं समजत जातो. भावनिक आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही गोष्टी एका पत्रातनं किती छान रिफ्लेक्ट होत आहेत. बरोबर. राजवाडे खंड 17 मधलं हे पत्र आपण आज पाहिलं. याचा लेखांक क्रमांक होता 29. तुम्ही सुद्धा हे वाचू शकाल, संग्रही ठेवू शकाल. महत्वाचं पत्र आहे आणि अशाच अनेक पत्रांसोबत आम्ही आता लवकर येण्याचा प्रयत्न करत जाऊ. खरोखर. आणि अधिक पत्र आपण वाचायचा प्रयत्न. येस, डेफिनेटली. चलो, धन्यवाद. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार.